मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन आहे। महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। स्वातंत्र्य संग्राम सेनानी, क्रांतिकारक तसंच देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत सर्वात मोठा वाटेकरी महाराष्ट्र असेल आणि म्हणूनच जे अधिकार आपल्याला संविधानानं दिलेत ते अधिकार आणि कर्तव्याचं भान ठेवून तिरंगा हा संपूर्ण विश्वात डौलानं फडकत राहील असा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्य दिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याच वेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया। ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत। सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया। विकसित भारत म्हणजे केवळ विकसित अर्थव्यवस्था नव्हे तर दीन, दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि महिलांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणं म्हणजेच विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करणं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबवण्यात येत असून 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेनंही मोठी प्रगती झाली असून सध्या 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे। पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्याआधी मुख्यमंत्र्यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही ध्वजारोहण केलं।